बोधकथा धाडसी मुंगी। एका घनदाट जंगलात एका मोठ्या झाडाच्या खाली खूप साऱ्या मुंग्या आनंदाने राहत होत्या। त्या एका सुंदर वारुळात राहायच्या आणि मेहनतीने अन्न साठवायच्या। सगळ्या मुंग्या एकमेकींना मदत करायच्या आणि मिळून मिसळून राहायच्या। या मुंग्यांमध्ये एक धाडसी मुंगी होती, जिचं नाव होतं चिंकी। ती वेगळीच होती। तिच्या डोळ्यात नेहमी चमक असायची आणि ती नेहमी काहीतरी नवीन शिकण्यास उत्सुक असायची। संकट आली तरी घाबरण्याऐवजी ती त्याचा सामना करायची। एके दिवशी आकाशात काळे ढग जमू लागले, विजा कडाडू लागल्या आणि जोरदार पाऊस सुरू झाला। सगळ्या मुंग्या वारुळात लपल्या, पण पाऊस काही थांबेना। हळूहळू पाण्याचे थेंब वारुळात शिरू लागले। सुरुवातीला सगळ्या मुंग्यांनी दुर्लक्ष केलं, पण नंतर पाणी वाढू लागलं आणि त्यांचं घरच बुडायला लागलं। मुंग्यांमध्ये घबराट उडाली। कोणी इकडे धावत होतं तर कोणी तिकडे धावत होतं। आपलं घर वाहून जाईल, आपण आता कुठे जाऊ? सगळ्या मुंग्या रडायला लागल्या, पण चिंकी घाबरली नाही। तिला पटकन एक कल्पना सुचली आणि ती जोरात ओरडली, सगळ्या माझ्या मागोमाग या, आपण मिळून मार्ग काढू। ती वारुळाच्या वरच्या बाजूला गेली आणि तिने पाहिलं की आसपास काही सुकलेल्या गवताच्या काड्या आणि पानं वाहून जात आहेत। तिने एका मोठ्या पानाकडे पाहिलं आणि तिला एक कल्पना सुचली, आपण या पानाला होडीसारखं वापरू शकतो। ती आनंदाने म्हणाली। चिंकी आणि काही धाडसी मुंग्यांनी मेहनत करून ते पान ओढलं आणि त्यावर मुंग्यांनी चढायला सुरुवात केली। सगळ्या मुंग्या हळूहळू पानावर चढल्या आणि चिंकीने आणि काही धाडसी मुंग्यांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यास सुरुवात केली। पाणी जोरात वाहत होतं, पण चिंकीने धीर सोडला नाही। ती आपल्या लहान पायांनी तोल सांभाळत पुढे जात राहिली। अखेर सर्व मुंग्या सुखरूप एका उंच दगडावर पोहोचल्या, जिथे पाणी पोहोचू शकत नव्हतं। सर्व मुंग्या आता आनंदी होत्या आणि त्यांनी चिंकीचे आभार मानले। तू नसतीस तर आमचं काय झालं असतं? मोठी मुंगी म्हणाली। सगळ्या मुंग्यांनी टाळ्या वाजवल्या आणि त्यांनी चिंकीला सिंहासनावर बसवून तिचा सत्कार केला। त्या दिवसापासून सगळ्या मुंग्या चिंकीला धाडसी मुंगी म्हणून ओळखू लागल्या आणि तिने दाखविलेला शौर्य आणि धैर्य सगळ्यांनी कायम लक्षात ठेवला। यावरून आपल्याला शिकवण मिळते, अडचणी आल्या तरी घाबरू नये। शांतपणे विचार केला तर कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो। तर मित्रांनो, ही गोष्ट इथेच संपते। अशाच प्रकारच्या मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।